हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार सर, बोला ना. सर, रब्बी पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना जे 10,000 रुपये अनुदान मंजूर केले आहे, हं, हं. तर जास्तीत जास्त 30,000 हे अनुदान कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि हं, हं. कोणकोणत्या जिल्ह्यात हे अनुदान मिळणार आहे, ही संपूर्ण यादी सांगावी सर. नक्कीच आपण पाहतोय शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत 30,000 रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि हे हां, अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा होणार आहे. आता हे अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये पात्र आहेत, ही यादी सरकारने सगळ्यांना पाठवली आहे. ती यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. याचबरोबर हे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरिता हं, शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम हे अनुदान कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करूया. तर बरोबर. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतरचा दुसरा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, हं, लोहारा, परांडा आणि उमरगा या धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर आणि उमरी या नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, पालम, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी या 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या 5 हो. तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा हं. जिल्ह्यातील चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद आणि संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यातील या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर या 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. हं. यानंतर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शी टाकळी या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे जास्तीत जास्त 30,000 रुपयाचं अनुदान हां. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यानंतरचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या 6 हां. तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, महागाव यात नंतर उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरीजामणी या 16 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारणी आणि वडवणी या बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद या 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, हं. सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री या 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर हं. शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर हं. मित्रांनो, आपण पाहतोय पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर आणि अकोले या 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. हां. यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय पुढचा जिल्हा ठाणे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण आणि उल्हासनगर या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुग्रणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सिन्नर, चांदवड आणि येवला या 15 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर हं. पाहतोय मित्रांनो आपण सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, आष्टा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी आणि जत या 10 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ,
आजरा, चांदगड, भुदरगड आणि पन्हाळा या 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यानंतर शेतकरी मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, आहेरी, सिरोचा, भामरागड, एटपाली, कोरची आणि या 12 तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुके आहेत, गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुके आहेत, भंडारा जिल्ह्यातील 7 आहेत, नागपूर जिल्ह्यातील नागपूर आहे, कामठी आहे, सावनेर आहे, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, कटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड या 13 तालुक्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा आणि आष्टी या 8 तालुक्याचा समावेश आहे. यानंतर अजूनही पालघर जिल्ह्यातील 8, रायगड जिल्ह्यातील 15, रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुके, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुके, याचबरोबर धुळे जिल्ह्यातील 4 तालुके, जळगाव जिल्ह्यातील 15, नंदुरबार जिल्ह्यातील 16, पुणे जिल्ह्यातील 13, यानंतर सांगली 10, सातारा 8, यानंतर अशा प्रकारे एकंदरीत या राज्यातील 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे जे अनुदान राज्य सरकारने रब्बी पेरणीसाठी मंजूर केलेलं आहे, हे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तर सर, आता जे रब्बी पेरणीसाठी जे अनुदान जाहीर झालेलं आहे, तर त्यासाठी शेतकऱ्यांना मग काय करावे लागेल मिळवण्यासाठी? नक्कीच हा तुमचा महत्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे की सर, तुम्ही सांगताय की बाबा हे 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यामध्ये राज्य सरकारने हे रब्बीचं अनुदान मंजूर केले 30,000 रुपयापर्यंतचं, बरोबर? तर मग यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार? यासाठी आपण पाहतोय तुमच्या तालुका स्तरावरती, तुमच्या गाव स्तरावरती तुमचे ऑनलाईन वाले असतील, ग्राहक सेवा केंद्र वाले असतील, यांच्याकडे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, किंवा तुमचे कृषी सहाय्यक गावचे असतील, किंवा तुमचे तालुक्या स्तरावरती तुमचे तलाठी असतील, तुमचे ग्रामसेवक असतील, यांच्याकडे हे संपूर्ण फॉर्म आता भरायला सुरुवात झालेली आहे. तुमचं आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक, तुमचं 7/12 होल्डिंग त्यांच्याकडे द्यायचं आहे. त्यांच्याकडे हे सगळे फॉर्म घ्यायला सुरुवात झालेली आहे. आणि नंतर हे फॉर्म दिल्यानंतर बाधित जे शेतकरी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जात आहे शासनाच्या माध्यमातून, वाढीव जे 10,000 रुपयाचं रब्बी पेरणीसाठी जे आहे ते सगळे डॉक्युमेंट आता त्या शासनाच्या लोकांकडे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मग हे अनुदान हे सगळे जमा केल्यावर संपूर्ण यादी बनवल्या जाईल आणि यादी बनवल्यावर ही शासनाकडे ॲग्रिस्टेक अंतर्गतचा डाटा तो अपलोड केला जाईल. ॲग्रिस्टेक अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी काढले आहेत, अशा फार्मर आयडी काढलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. म्हणजे ॲग्रिस्टेक अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले, आता फार्मर आयडी अंतर्गत शेतकऱ्यांचे गट नंबर असतील, शेतकऱ्यांची जमीन टोटल दाखवली जात आहे. मग त्या फार्मर आयडीवर जेवढी शेतकऱ्याची जमीन दाखवली जाते त्याच जमिनीचं क्षेत्र बघितलं जाईल. त्यातलं बाधित क्षेत्र किती आहे, तलाठीच्या माध्यमातून जेवढं तुमच्या तालुक्याचं तुमचं टाकलेलं तेवढं बाधित क्षेत्राचं हेक्टरी 10,000 रुपयाप्रमाणे तुमचं 3 हेक्टर असेल तर तुम्हाला 30,000 रुपयाची मदत रब्बीच्या पेरणीसाठी दिली जाईल. अशा पद्धतीने एक नवीन अपडेट आणि महत्वाचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं फार्मर आयडी काढून घ्या, कारण की फार्मर आयडी काढल्याशिवाय तुम्हाला कुठलंही शासनाचं अनुदान मिळणार नाही. हे मात्र खूप महत्वाचं आणि अत्यंत गरजेचं आहे. तर सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच सर, धन्यवाद.